नमस्कार, मी गणेश जांभळे तुमचं अक्कड बक्कडच्या नवीन भागात स्वागत करतो. आज आपल्याबरोबर आलेल्या आहेत अस्मिता अमित मेहेंदळे मॅम. त्या पास्ट लाईफ थेरपिस्ट आहेत आणि हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सो आपण अधिक जानकारी घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार, मी अस्मिता मेहेंदळे. हो. तर अस्मिताजी, मला सर्वप्रथम सांगा की पास्ट लाईफ थेरपी म्हणजे काय? पास्ट लाईफ थेरपी याविषयी सांगायचं झालं तर पूर्वजन्म याच्यामध्ये आपण विषयात घेतो. हजारो वर्ष जगून आपण या जन्मामध्ये आलेलो आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला पूर्वजन्माबद्दल बरेच दाखले दिले गेलेले. प्रत्येकाला पूर्वजन्म आहे. सजीव जी व्यक्ती आहे, जे कोणीही जिवंत आहे, त्यांना पूर्वजन्म आहेत. मग आता ही थेरपी म्हणजे काय? तर आपण दवाखान्यात जातो, आपण आजारी असतो आणि एखाद्या आजारावरती आपण उपचार घेतो. तर ही पास्ट लाईफ थेरपी मग ही कनेक्ट कशी होते आपल्याशी? तर आपल्याला असाध्य असे काही रोग जडले जातात. काही न सुटणारे प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये असतात. काही फॅमिली क्रॅशेस असतात, काही रिलेशन इश्यू असतात. तर ह्याचा आपण कोणाकडे विषय काढणार किंवा ह्याचे कोणी डॉक्टर आहेत का? कुठल्याही रोगाला बरे करणारे आपल्याकडे दवाखाने आहेत, हॉस्पिटल्स आहेत. तर मग अशा ह्यांच्यासाठी आपण कोणाकडे जातो? त्याच्यावर उपचार आपण घेतो का? तर उत्तर येतं की आपण आपल्यातच काही सामंजस्याने हे प्रश्न सोडवतो किंवा म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी हे सगळं क्लिअर करतो. नाहीतर ते तसेच कंटिन्यू होत जातात. वाद काही तसेच राहून जातात. मग ह्याच्यावरती काही उपाय करता येईल का? तर तो आहे. मग ही भांडणं असतात, एकमेकांच्यातले दुरावे असतात किंवा सख्खे बहीण-भाऊ, बहिणी-बहिणी, भाऊ-भाऊ किंवा अजून काही रिलेशन्स की जे खूप टोकाला जाऊन वादामध्ये अडकून राहतात. समोरासमोर आले तरी एकमेकांना बघणार नाही. एकमेकांविषयी वाईट साईट पसरवलं जातं. मग हे ह्याच जन्मात काही असे वाद असतात का? किंवा लहानपणापासून एखाद्या व्यक्तीची आपल्याला खूप घृणा असते, की त्या चेहऱ्याकडे आपण बघितलं, तर आपल्याला खूप त्याविषयी अशी नफरत वाटते किंवा नको, ही व्यक्ती नको बघायला. हां. असं आपल्याला खूप लहानपणापासून काही जणांबद्दल वाटत असतं. तर असं का? आपण याचं उत्तर शोधतो का? तर नाही, शोधायला जात नाही. आपण ते नाही ना आवडत, आपण त्याच्यापासून लांब जाऊयात. तर आपण ह्याच्या मुळाशी जर गेलो, तर ही कारणं आपल्याला या जन्मात सापडत नाहीत. तर ही आपल्या पूर्वजन्मापासून आलेली असतात असं जाणवतं. तर मग हे करून घेण्यासाठी ही थेरपी आपण वापरू शकतो. अच्छा. मग आपल्या अनसॉल्वेबल काही प्रश्न प्रश्न. आहेत. डॉक्टरांनी जे सॉल्व्ह होत नाहीयेत, असे असाध्य रोग आहेत किंवा रिलेशन इश्यू आहेत. नवरा-बायकोंचं खूप ठिकाणी पटत नाही, डिव्होर्सच्या केसेस हल्ली होतात. तर ह्याच्यामधली कारणं शोधण्यासाठी आपण जर आपला पूर्वजन्म बघितला, तर ह्याच्यातनं आपल्याला ऑटोमॅटिक लक्षात येतं, की हे असं का घडतंय? अच्छा. तर मग हे दाखवता येतं का? हा तुमचा प्रश्न असेल, की हे आपल्याला बघता येतं का? हो, म्हणजे माझा प्रश्न तोच आहे की हे जे पूर्वजन्म आहे, हां. पास्ट लाईफ, हे प्रत्येकाला बघता येतं किंवा प्रत्येकाचं असतं? हे प्रत्येकाला बघता येतं आणि हजारो वर्ष, हजारो जन्म घेऊन आपला देह या आत्ताच्या या रूपामध्ये आलेला आहे. प्रत्येक सजीव जो आहे या पृथ्वीवरती, या ब्रह्मांडामध्ये, त्या सजीवाला पास्ट लाईफ आहे. तर आता हे पास्ट लाईफ आहे हे आपण ओळखतो कसं? तर आपल्याला काही इन्सिडेंसेस लहानपणापासून होतात. काही अशा घटना आपल्याला आपण स्वप्न बघतो. स्वप्नामध्ये आपल्याला काही असं दिसत जातं, की
पण त्याचा रेफरन्स लावू शकत नाही. आणि मग काही काळ गेल्यानंतर लक्षात येतं आपल्याला, की अरे मी हे माझ्या स्वप्नात बघितलेलं होतं. अच्छा, म्हणजे एखादा असा प्रसंग जो आपण हां, ऑलरेडी स्वप्नात पाहिलेला असतो हां, आणि तो घडतो तेव्हा असं वाटतं की अरे हा, हे हां. तर मी पाहिलेलं आहे. हे प्रत्येकाला होतं. अच्छा. मग आता ह्याचा एक अभ्यासानुसार त्याला डेजावू असं देजावू. हां, हां, देजावू. डेजावू असं एक फ्रेंचमध्ये त्याचा अभ्यास केला गेला किंवा त्याला नाव दिलं गेलं, की त्या अशा काही घटना वैज्ञानिकदृष्ट्या त्यांनी त्याला ते नाव दिलं आणि त्याला सांगितलं, की हे प्रत्येकाला होतं, की ज्या काही घटना अशा दिसतात आणि त्या काही वर्षानंतर खरंच त्या घडून गेलेल्या आहेत असं आपल्याला अच्छा. जाणवतं. मला सांगा की आता मला कसं कळेल की माझा पूर्वजन्म काय होता? अ, त्यासाठी आपण मेडिटेशननी हं. मी तुम्हाला घेऊन जाऊ शकेन. तुमचा पूर्वजन्म दाखवू शकेन. अच्छा. म्हणजे कुणालाही हा बघता येतो. हां. वय वर्ष 12 ते आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत प्रत्येकाला आपला पूर्वजन्म बघता येतो. अच्छा. आणि जे मागच्या जन्मी किंवा पूर्वजन्मी जे काही प्रॉब्लेम झालेत, हं, कामं झालेत चांगली वाईट, हं. त्याचा परिणाम हा आत्ताच्या जन्मात सुद्धा होऊ शकतो? हो. आपलं जे प्रारब्ध आहे, आपण म्हणतो आपलं प्रारब्ध आहे हे, आपलं कर्म आहे, हे आपल्यासोबतच आलेलं असतं. आपण जितकी चांगली कर्म करू, तितकं आपला रस्ता सुकर होणार आहे. आपण एखाद्या माणसाशी अ, खूप चांगल्या पद्धतीने वागतो, तर आपण त्या माणसाशी वाईट वागायला जाऊ का? नाहीच. नाही जाणार. साध्या गोष्टी आहेत या. मग आपलं कर्म जितकं आपण चांगलं करू, तितकं आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळणार आहे. आपल्या अध्यात्मामध्ये पण हे सांगितलेलं आहे, आपल्या हिंदू धर्मातही हे सांगितलेलं आहे. जितकी आपण चांगली कर्म करू, तितकं त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. तर आता एखाद्या विषयी आपण खूप वाईट पद्धतीने मनामध्ये काही ग्रह करून ठेवलेला आहे, की ही व्यक्ती माझ्यासाठी चांगली नाही. हे खूप राग आहे मला त्या व्यक्तीविषयी. तो असा अचानक येतो का? तर त्याच्यासाठी काही कारणं असतात. मग ती कारणं फक्त याच जन्मातली असू शकतात का? आता 2 मित्र आहेत. एकमेकांशी खूप लहानपणापासून त्यांचा खूप छान शेजारी-शेजारी राहतायत. एकमेकांशी गप्पा मारणं, रोजचं खेळणं, रोजचं आहे. पण काही कालांतराने त्यांच्यामध्ये असं काहीतरी घडतं, की त्यांच्या आयुष्यामध्ये कोणीतरी एक व्यक्ती येत असेल किंवा तिसरा मित्र म्हणून आला. तो आल्यानंतर ह्यांचं आयुष्य डिस्टर्ब झालं. आणि मग त्यांच्या लक्षात यायला लागलं, की आपल्यात वादच जास्त होतात. मग ते कशावरनं वाद व्हायला लागले? ते काही आत्ता आपण लहानपणापासून एकत्र होतो आणि अचानक काहीतरी घडल्यामुळे झालंय का? तर असं नाही. ह्याला कारणीभूत मागचा सुद्धा जन्म असणार, की त्याच्यातले काहीतरी कर्म अशी झाली, की ते दोघं जण या जन्मात एकत्र आले. त्यांनी त्यांचा तो काळ एकत्र घालवला आणि त्याच्यानंतर ते परत सेपरेशनला आले. ते असं प्रत्येक रिलेशनमध्ये घडत आहे, घडतं. मागची कर्म, मागच्या जन्मातली कर्म आपल्याला या जन्मामध्ये कंटिन्यू पुढे करायचीच आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर आपण दिवसभरामध्ये आपली सगळी शेड्यूल आखतो. हो. माझी कामं आहेत. मला कॉलेजला जायचंय किंवा मला नोकरीला जायचंय. माझी ही सगळी कामं मी आखलेली आहेत. ही कामं माझी पूर्ण व्हायला पाहिजेत. आज मला बँकेत जायचंय, बँकेमध्ये डिपॉझिट करायचंय, विथड्रॉ करायचंय. अशी सगळी कामं आखून आपला दिवस आपण ठरवलेला असतो. ही सगळी कामं आज आपली पूर्ण होतात का? नाही. काही गोष्टी आपल्या राहिल्या जातात. हो. त्या आपण पुढच्या दिवसासाठी शिफ्ट करतो. तर त्या दिवसाला सुद्धा ती पूर्ण होऊ शकतील असं नाही. ती पुढे कंटिन्यू होत जातात. कितीतरी महिन्यानंतर आपल्या लक्षात येतं, अरे मागच्या महिन्यात मी हे ठरवलं होतं ते पूर्ण झालेलं नाहीये. आता या महिन्यात तरी ते पूर्ण व्हायला पाहिजे. मग जसं आयुष्यामध्ये आपण काही गोष्टी राहतात, तसं जेव्हा आपलं लाईफ संपत येतं, तेव्हा अशा काही आपल्या डिझायर्स असतात, आपल्या मनातल्या इच्छा असतात, त्या पूर्ण झालेल्या नसतात. माझ्या आयुष्यामध्ये मला घर घ्यायचं आहे. कदाचित कोणाचे घर घेण्याचं स्वप्न राहून जातं. काही जणांना चांगली नोकरी करायची असते.
ती नोकरी त्यांना करता येत नाही, बिझनेस करायचा असतो, त्यात फेल्युअर्स येतात किंवा मुलं बाळं नीट त्यांच्याशी वागत नाहीत किंवा माझं छान चांगलं ह्याच्यात लग्न व्हायला हवं होतं. काही जणांची लग्न होत नाहीत. अशा इच्छा, कितीतरी आकांक्षा घेऊन आपण आपलं आयुष्य संपवत येतो. संपतं आपलं आयुष्य. त्या इच्छा कुठे जातात? त्या आपल्या आत्म्याबरोबर त्या स्टोअर होऊन त्या पुढे कंटिन्यू होतात. अच्छा. मग ते कंटिन्यू झाल्यानंतर पुढे काय त्याचं? तर जेव्हा आपण आपलं आयुष्य संपवतो, तेव्हा आपला लेखाजोखा आपल्या आयुष्याचा सगळा समोर आपल्या येतो, की ह्या आयुष्यामध्ये ही जे 365 डिग्री मला जे काही अनुभव घ्यायचे होते, ते अनुभव मी घेतले का? ते माझे पूर्ण झाले का? तर ते जर पूर्ण झालेले असतील, तर मग मी पुढच्या आयुष्यामध्ये जाताना मला आता कुठल्या प्रकारे जीवन जगायचं आहे? मला त्या पद्धतीने मला जीवन जगता यायला हवं, असं मला आयुष्य दे. आपण आपलं आयुष्य, आपला जीवन सेट करूनच आपण नवीन जन्मामध्ये, नवीन याच्यामध्ये जन्म घेतो. अच्छा. तर हे जे काही पुनर्जन्म आहे, मला सांगा त्याचे आधीचे आणि नंतरचे जे जन्म आहेत, ते मनुष्याचेच असतात की म्हणजे दुसरं काही? अ, मनुष्याच्या रूपामधले जे जे आपले आहेत, हे मनुष्यातच कन्व्हर्ट झालेले आहेत, हे आत्ताच्या अभ्यासाप्रमाणे समोर आलेलं आहे. अच्छा. आता माझे जे गुरु आहेत, डॉक्टर एन.के. शर्मा यांनी 40,000च्या वर लोकांचे PLR केलेले आहेत. पूर्ण जगभरात ते फिरतात आणि त्यांनी केलेले आहेत. आणि मी आत्तापर्यंत जे काही लोकांचे PLRs केले, त्याच्यात सुद्धा ते सोल्स, ते आत्मे हे मनुष्य रूपातच होते अच्छा. आणि मनुष्य रूपातच पुढे जन्माला आलेले आहेत, असे मी बघितलेलं आहे. एक क्विक क्वेश्चन, PLR म्हणजे काय? पास्ट लाईफ रिग्रेशन. म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन. रिग्रेशन म्हणजे ही जी थेरपी आपण वापरतो, हं. ती पूर्वजन्म मागचा जो काही आपण बघतो आहोत, त्याच्यातल्या काही घटनांना आपण उजाळा देणार, त्याच्यावरती विचार करणार, काय काय घडून गेलेलं आहे हे आपण ते बघणार आणि आपण पुढच्या मार्गाला मार्गस्थ होणार. अच्छा, म्हणजे पास्ट लाईफमध्येही मनुष्यच आणि आताही मनुष्यच. त्याचे पण राहिलेल्या असे अपेक्षा काही ते पूर्ण. काही सोल्स असे आहेत, काही आत्मे असे आहेत, की मनामध्ये इच्छा ठेवून ते प्राण्यामध्ये कन्व्हर्ट होतात. अच्छा. आता पुष्कळ जणांनी याचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये त्यांना आपण प्राण्यांमध्ये पण जन्म घेतलेला आहे. काही जण सशामध्ये आहेत, काही पक्ष्यांमध्ये आहेत. पण ही त्यांची डिझायर स्ट्रॉंग हवी. आपली इच्छा स्ट्रॉंग हवी, की मला याच्यातच जन्म घ्यायचा आहे. अच्छा. आता आपण म्हणतोय, की आपण हजारो जन्म घेऊन आलेलो. तर ज्या वेळी या पृथ्वीवरती सजीव सृष्टी निर्माण झाली, करोडो वर्षांपूर्वी, तेव्हा त्या एका शक्तीने एका जीवाला इथे स्थान दिलं. पहिल्यांदा सगळ्या झाडं निर्माण झाली, सजीव सृष्टी निर्माण व्हायला झाली. मग किडे यायला सुरुवात झाली. मग किड्यांनंतर एक 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 त्याच्यावर अवलंबून होणारे कीटक मोठाले तयार झाले. मग प्राणी तयार झाले. त्यानंतर माकडाचा जन्म झाला हो. आणि आपण माकडाचे पूर्वज आहोत, आपण म्हणजे पुढचं हे आहोत असं म्हणजे ही अन्न समजतं. साखळी पूर्ण आता निर्माण ही झाली. पूर्ण जे झालंय सोल कन्व्हर्जन्स होत गेली. हं. ही हळू-हळू पुढे-पुढे जशी होत गेली. आता मी उदाहरण द्यायचं आताच्या ह्याच्याप्रमाणे मी एका सधन कुटुंबात जन्माला आलेली आहे. तर मी असं डिझायर करेन का, की मला पुढचा जन्म खूप गरिबीत यावा? नाही. नाही. म्हणजे मी कुठेही जाताना एक स्टेप वर जाणार आहे. मग तो जो जीव असेल, समजा आता मुंगीमधला जीव आहे, त्याला सुद्धा जीव आहे. ते काय लाईफ त्याचं जे काय असेल 15 दिवसाचं, 16 दिवसाचं. त्या जीवाला तो जीव जगून झाल्यानंतर तो विचार करेल, मला परत मुंगीचा जन्म यावा. नाही. त्यालाही काहीतरी भावना आहेत. तोही म्हणेल, नाही मला आता ह्याच्यापेक्षा वरचं द्या. हो. मग तो किड्यामध्ये जाईल. मग तिथून असं पुढे वर-वर जात आत्तापर्यंत असं अनुभवात आलं, की जी पाळीव प्राणी आपल्या जवळ राहतात, गायी, अ, त्याच्यानंतर कुत्री, मांजरी आपल्या जवळ आहेत. हां. तर त्यांचं सोल कन्व्हर्जन हे मनुष्यामध्ये झालेलं आहे. आता अजून एक ह्याच्यात ॲड ऑन तुम्हाला माहिती द्यायची तर आत्तापर्यंत
अभ्यासामध्ये असं झालं की आपलं पॉप्युलेशन खूप वाढतंय. हो. का वाढतंय पॉप्युलेशन? तर हे जे सोल्स आहेत हे कन्व्हर्जन होऊन अशा आपल्या मनुष्यामध्ये येत आहेत. मग ते खालच्या थराला असतात. मग ते वर्कर्स लेवल खूप खालच्या त्यांचे डिझायर्स आहेत. फक्त मला मनुष्य प्राण्यात यायचं आहे. असं होत होत हे पॉप्युलेशनही वाढत चाललेलं आहे. अच्छा. म्हणजे जे काही आपले पेट्स असतात जसे काही हां. मांजरी, कुत्री, गायी असतील हं. किंवा खूप लाडका बैल असेल, हं. तर तेही पुढच्या जन्मी तेही त्या डिझायर ठेवून जर आले तर ते पुढे त्यांनाही सोल आहे. हो. अच्छा. त्यांनाही त्यांचं आयुष्य आहे. ते आपल्याला समजत नाही. ते बोलत नाहीत. आपल्याला बोली भाषा दिलेली आहे देवानी. आपल्याला बोलता येतं. आपण एक्सप्रेस होऊ शकतो. पण कुठल्याही प्राण्याला होता येत नाही. आवाजावरनं किंवा ह्याच्यावरनं तो समजू शकतात. आता ते तेवढं आपलं त्यांच्याशी कॉन्टॅक्शन झालेलं असेल, आपले संबंध आलेले असतील, आपण त्यांच्याबरोबर इतकं इंटरॅक्ट झालेलं असतो, तर आपल्याला त्यांच्या आवाजावरनं पण समजतं, की बाबा ह्याला काहीतरी होतंय. हां. पण हे इंटरॅक्शन होतं तेव्हा. तोपर्यंत ते काही एक्सप्रेस होऊ शकत नाही. म्हणजे जे काही आहे ते त्यांच्या प्रेमापोटी ते जे काही बरं. मनुष्य आणि पाळीव प्राणीबद्दल जे बरोबर. काही प्रेम आहे त्याच्यामुळे ते आता मला जर माझ्याकडे एक समजा कुत्रा आहे आणि मी त्याच्यावर खूप जीव लावते. आणि मला त्याचं आयुष्य दिसतंय, की तो कसा राहतोय, तो माझ्याशी किती प्रामाणिक आहे, किती चांगल्या पद्धतीने राहतो. पण मला मरताना आणि आजूबाजूची माणसं माझ्याशी खूप वाईट वागतायत. तो कुत्राच माझ्याशी खूप चांगला आहे, प्रामाणिक आहे. तर मला काय वाटेल, की बाबा नाही ह्याच्यासारखं मला आयुष्य पाहिजे. मला माणसंच नकोत. हां. मला पुढचा जन्म आला ना, तर मला पाळीव प्राण्याचाच येऊ देत. अच्छा. तर माझा सोल कन्व्हर्ट होताना माझा जेव्हा लेखाजोखा होईल मी गेल्यानंतर, मी जेव्हा हा देह सोडून दुसऱ्या ह्याच्यात जाईन, तेव्हा हे माझं डिझायर असेल तर मला त्या डिझायर प्रमाणे जन्म मिळेल. ओके. मला सांगा की लहान मुलांनाही हे सगळं पुनर्जन्माचं आठवतं? हो. तर बघा आपली एक स्टेज आहे की आता आपण मरतो. आपण देह सोडतो आणि आपण त्यानंतर नवीन जन्मासाठी पुढचा प्रवास सुरू करतो. हां. तर त्यानंतर मृत्यू झाल्यानंतर आपला आत्मा ज्या एन्व्हायरमेंटमध्ये असतो, की आता आपल्याकडे आपण 10वा, 13वा वगैरे असे सगळे त्यांचे दिवस कार्य करतो. कार्य करतो. हो. पण आपला आत्मा तिथे किती दिवस असतो? जास्तीत जास्त 3 दिवस. कुठल्याही सजीव प्राण्याला किंवा कुठल्याही मनुष्याला जास्तीत जास्त 72 तास 3 दिवस तो आत्मा तिथपर्यंत राहतो. त्याच्यानंतर त्याला कन्व्हर्जन आहे. घ्यावंच लागतं. खूप अगदी सोल जे स्ट्रॉंग असतात, इच्छा घेऊन राहिलेले आहेत, की त्यांचं अध्यात्मामध्ये खूप मोठ्या प्रगती त्यांनी केलेली आहे. खूप मोठ्या हाय लेव्हलचे जे सोल्स असतात, ते फक्त आपली डिझायर ठेवूनच जन्माला येतात, की मला असं एन्व्हायरमेंट क्रिएट झालं तरच मला जन्म घेता येईल. आता त्याच्यात हे असं झाल्यानंतर आपण जेव्हा जन्माला येतो, तेव्हा गर्भामध्ये आपण 9 महिने असतो. हो. आणि मग आपला जन्म होतो. म्हणजे मृत्यूनंतर आपल्याला असा किती वेळ मिळतो? जास्तीत जास्त ते पहिले 3 दिवस. महिने, बरोबर? 3 दिवस आणि मग पुढचे 9 महिने. 9 महिने. म्हणजे जास्तीत जास्त एक 10 महिने म्हणा आपण धरून चालू आणि लगेच तो जन्म झालेला असतो मुलाचा. मग ते वाढीला लागतं, वर्षाचं होतं, हो. 2 वर्षाचं होतं. त्या 2 वर्षाच्या मुलाला मेमरीज त्या आत्म्यावरती मागच्या जन्मातल्या असणारच ना. ओके. म्हणून आपण म्हणतो की लहान मुलाला काही गोष्टी दिसतात. काही मुलं एकदमच हसत असतात, रडत असतात. तर ते का असतं? तर ते मागच्या जन्माच्या रिलेटेड त्याला त्या गोष्टी आठवणं किंवा दिसणं हे आपल्याला समजत नाही किंवा तो मुलगा एक्सप्रेस करू शकत नाही कारण त्याला बोलता येत नसतं. हां. पण ते त्याला दिसतं. तो अनुभव आणि होतो मग त्याचा. अनुभव येतो. पण त्या ज्या मेमरीज आहेत ह्या तेवढ्या स्ट्रॉंगली त्याच्या ह्याच्यावर आत्म्यावरती कॅरी झालेल्या आहेत. जसा जसा काळ जाईल, जसं जसं तो मुलगा वाढत जाईल, त्या जन्मामध्ये आलेला आहे
किंवा त्या रूपामध्ये तो आलेला आहे. समजा मागच्या जन्मामध्ये तो मुलगी असेल आणि या जन्मात तो मुलगा म्हणून जन्माला आलेला आहे. तर त्या जन्मामध्ये त्याला पुढे जसं जसं शिकत जाईल तसं तसं त्याच्या मेमरीज वरती त्या या जन्मातले हे कोरणं सुरू होतं, आपण घडणं सुरू होतं. हम्म. पण त्या आत्म्यावर झालेले संस्कार त्याच्याबरोबरच कॅरी होतात. आता उदाहरण तुम्हाला एक सांगते की लहानपणीच काही मुलांना गाणं खूप छान येत असतं किंवा अभ्यासात खूप तरबेज असतात. पटकन एखादी गोष्ट पटकन शिकतात ते. आपण म्हणतो तू काय आईच्या पोटातनच जन्माला शिकून आलायस का? हा. आपण काही मुलांना बघितल्यानंतर समजतं खूप ऍक्टिव्ह असतात मुलं, काही जण फास्ट रीड करतात. तर हे असं होतं का? तो काळ तेवढा पिरियड असतो का त्यांना शिकण्यासाठीचा त्या नाही. गाण्याचा किंवा त्या विशिष्ट काही याच्यात त्यांनी तरबेजपणा दाखवला त्याचा नाही. किंवा एकदम पोहायला खूप फास्टली लगेच शिकतात काही मुलं. तर हे त्याच्या सोलवरचे संस्कार असतात. अच्छा, म्हणजे त्यांनी पुनर्जन्मात हे सगळं हे केलेलं आहे. केलेलं आहे. मागे काहीतरी तो त्यात तरबेज झालेला आहे. तोच तो पुढे कंटिन्यू ओके. ते सोलवर संस्कार घेऊन तो पुढे आलेला आहे. आणि आपण म्हणतो की एवढ्या लहान मुलाला या सगळ्या गोष्टी काय येतात? आपण हां. बघतोच ना की 4 वर्षाच्या मुलाला पोहायला चांगलं येतं. पोहायला चांगलं येतं. कुणाला गाणं चांगलं गाणं असतं. चांगलं येतं, ड्रॉइंग कुणाला चांगली ड्रॉइंग असते. चांगली आहे, लिहायला चांगलं आहे, म्हणजे विविध गोष्टी विविध गोष्टी. त्यापैकी एक. सोलवरचे हे संस्कार घेऊन प्रत्येक जन्मामध्ये आपण पुढे आलेलो असतो. हां. तसं परफेक्ट होतो. याच्यात उदाहरण अजून एक द्यायचं, कुठलाही माणूस एकदम टॉपला जात नाही किंवा आता अमिताभ बच्चन आपण एवढे मोठे ऍक्टर्स बघतोय. तर हे मागच्या जन्मामध्ये सुद्धा एका ऍक्टर ड्रामा आर्टिस्टच होते. त्यांच्यावर ते संस्कार कॅरी झालेत. या जन्मात येताना सुद्धा ते टॉपलाच आले. अच्छा. असे प्रत्येक जण आहे की काही ना काहीतरी आपल्या मागे चांगले संस्कार घेऊनच पुढे आलेला आहे. म्हणजे मला असं म्हणजे विचारायचंय की आता सध्याला जी काही टॉपची मंडळी आहेत ते या जन्मात शिकलेले नाहीये, ते नाही. त्यांचा जन्म आधी तसा होता, बरोबर. ते त्यांचा अभ्यास तसा होता म्हणून ते या जन्मात टॉपला आहेत. बरोबर असंच ना? बरोबर. अच्छा, ठीक आहे. बरं, अजून एक जनरल प्रश्न, जर समजा फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, जसे भाऊचे, भाऊ बहिणीचे, नवरा बायकोचे, आई वडिलांचे, ते असतातच, प्रत्येक घरात असतात. तर याचे काही रिलेशन पूर्णजन्मावर असतं का? हो, असू शकतात. आता भांडण असं तुम्ही म्हणतात, एकमेकांच्या हां. रिलेशन इश्यू असतात. तर आपण काही जण खूप कनेक्ट असतात एकमेकांशी आणि अचानक त्यांची भांडणं सुरू होतात किंवा अंडरस्टँडिंग, आपण म्हणतो त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग नाहीये. तर ह्याला मागच्या जन्मातली कारणं सुद्धा आहेत. बघायला आपण मागे बघितलं तर समजा आता या जन्मामध्ये दोघं नवरा बायको आहेत आणि त्यांच्यात खूप खूप क्लॅशेस आहेत पहिल्यापासूनच. आपण लग्न का केलंय इथपर्यंत त्यांना या गोष्टीवर जातात. तर ह्याची कारण आपण जेव्हा मागे बघतो किंवा त्यांचं पास्ट लाईफ जेव्हा रीड केलं जातं, त्यावेळी ते दोघं जण मागच्या जन्मामध्ये एकमेकांशी एकतर खूप द्वेषाने राहत असतात किंवा त्यांच्यात खूप भांडणं होती आणि अचानकपणे ती भांडणं सगळी सॉल्व आउट झाली आणि त्यांनी डिझायर मनामध्ये ठेवलं की पुढच्या जन्मी सुद्धा तू माझ्या सोबतच पाहिजेस. पण मी त्या दोघांच्या मधले जे वाद होते ते वाद घेऊनच ते रिलेशन त्यांनी पुढे कंटिन्यू ठेवलं आणि या जन्मातही ते आले संपवायला. आता माझ्या अभ्यासामध्ये असं काही केस आलेली हा का एक केस तुमच्याकडे? एक होती. त्याच्यामध्ये दोघं जण आहेत, बहीण भाऊ आहेत या जन्मामध्ये आणि खूप वाद आहेत त्यांच्यात. म्हणजे सख्खे बहीण भाऊ असले ना तरी सुद्धा ते खूप भांडतात. ते आपण म्हणतो की समोर आले ना तरी तुला खाऊ का गिळू, अशा अच्छा. परिस्थितीत ते असतात. म्हणजे नेहमी ते कॉमन पीपल मध्ये बसताना बसतील, राहतील, बहीण भाऊ आहेत म्हणून सगळीकडे वावरतील, पण एकमेकांशी बोलताना वागताना खूप द्वेष किंवा रागाने बघणार किंवा बोलणार. तर
त्यांचं जेव्हा पास्ट लाईफ झालं तेव्हा त्यांच्या पास्ट लाईफमध्ये हे दोघं जण मागच्या जन्मामध्ये भाऊ भाऊ म्हणून जन्माला आलेले होते. अच्छा. हं. आणि त्या जन्मात सुद्धा त्यांचं बारीक सारीक गोष्टींवरनं वाद व्हायचे, खूप वाद व्हायचे. आणि त्यांना असं वाटायचं की आई माझ्यावर जास्त प्रेम करते, माझे बाबा माझ्यावर जास्त प्रेम करतायत, आणि त्या गोष्टींवरनं त्या दोघांमध्ये वाद व्हायचे. आणि मग जशी जशी ती मोठी होत गेली तसं तसं त्यांचे संसार आले, पण तरी सुद्धा हे त्यांच्या मनामध्ये ग्रह निर्माणच राहत गेलेले होते की आई बाबांचं माझं तुझ्यावर प्रेम नाही, हा. तुझं माझ्यावर जास्त आहे, आईने तुला जास्त कॉर्नर केला किंवा जास्त सपोर्ट केला, बाबांनी तुला जास्त सपोर्ट केला, असे करत करतच त्यांचं आयुष्य संपत गेलं. पण हे वाद त्यांनी एकमेकांच्यात कधीही सॉल्व्ह केले नाही. हे अंडरस्टँडिंग पाहिजे ना दोघांमध्ये, हा. की बाबा असं नसतं, आई वडील हे हे सगळ्यांना सेम असतात, मुलांना सारखीच ट्रीटमेंट देतात. पण हे ग्रह एक घेऊनच ते पुढे त्यांचं पूर्ण लाईफभर तसेच कंटिन्यू झाले. तो जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, जेव्हा त्यांनी पुढच्या जन्मासाठी म्हणून पुढे कंटिन्यू व्हायला गेले, तेव्हा हे त्यांच्या मनात ग्रह राहिलाच ना, की हे वाद त्यांनी संपवले का? नाही नाही. संपवले. ते न संपता तसेच त्यांचे कॅरी झाले. त्यांच्या त्या स्ट्रॉंग डिझायर्स या जन्मातही कॅरी राहिल्या. अच्छा. आणि ते या जन्मात या बहीण भाऊ. जन्मात बहीण भाऊ म्हणून आले, अच्छा. आणि बहीण भाऊ येऊन एकमेकांची तो कलह तसाच कंटिन्यू राहिला. वेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या अँगलनी ते बघतात एकमेकाला. अच्छा. पण जेव्हा हे त्यांनी बघितलं, तेव्हा त्यांना त्यांचंच रिअलाइज झालं, की अरे आपण किती फालतू क्षुद्र गोष्टीसाठी, छोट्या गोष्टीसाठी आपण भांडाभांडी करत होतो, अच्छा. आणि ते तसंच वाढत वाढत ठेवलं. आता आपल्याला हे समज आलेली आहे. आता आपण चांगलं हे रिलेशन मेंटेन ठेवायला पाहिजे. अच्छा. म्हणजे त्यांनी तुमच्याकडे ट्रीटमेंट केली आणि मग ते हां, मग त्यांना मी त्यांना ते कळालं की की हे दोघांचं कुठे झालेलं चुकत आहे, होतं. कुठे हा. चुकत होतं, आणि काय मग चुकलं. तिथून पुढे. मग आता जेव्हा मी 7-8 महिन्यापूर्वी त्यांनी केलं असेल हे मी. हा. म्हणजे माझ्या पहिल्या स्टडीजमध्येच ही केस होती माझ्याकडे. अच्छा. तेव्हा आता ते छान राहतात. भांडतात थोडंफार, पण ते तिथल्या तिथे सॉल्व्ह करून, की आता नाही आपण छान अच्छा. सपोर्टिव्ह राहायला पाहिजे एकमेकांशी. रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी हे खूप चांगलं आहे. हे चांगलं. हा. आपल्या सध्याचे जे रिलेशन्स आहेत आणि त्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या पुनर्जन्मावर त्याचा काही प्रभाव किंवा काही डिपेंड असतात का? पुनर्जन्माचा इफेक्ट आपल्याला या जन्मामध्ये असतोच असतो. रिलेशन इश्यू, फायनान्शियल इश्यू, सगळ्याच दृष्टीने आपण बघायला गेलं तर आपण जर आपले पूर्वजन्म बघितलं तर आपल्याला त्याच्यातनं काही ना काहीतरी असे निघतात की बाबा त्याचे धागेदोरे तिथपर्यंत गेलेले आहेत. हा. मग आता एक उदाहरण तुम्हाला देते की आपल्याला या जन्मामध्ये काही जणांना भीती असते. कुठली, म्हणजे पाण्याची भीती आहे, आगीची भीती आहे, किंवा उंचीची भीती आहे, अंधाराची भीती आहे. असे कितीतरी फोबिया लहानपणापासून कंटिन्यू आपल्याबरोबर आलेले असतात. आपण घाबरत असतो. तर अगदी लहानपणी ठीक आहे, आपण सायकलवरनं पडलोय बाबा, खूप घसरलंय, पण कालांतराने ते सायकलवरनं पडण्याची किंवा उंचीची भीती आपली जायला पाहिजे वयानुसार आपण, पण ती जात नाही. किंवा आगीची भीती असते आपल्याला, ती कंटिन्यू राहते. आपण देवाची जेव्हा आपण आरती घेतो तेव्हा सुद्धा ते बघताना सुद्धा काही जण घाबरतात. मग आपण म्हणतो की काय एवढ्याशा गोष्टीला हा. घाबरतोय आपण, अशा गोष्टी म्हणतो. तर ह्या गोष्टींचा संबंध मागच्या जन्मामध्ये मिळतो. आपण त्याच्या रूट कॉज पाशी जर पोहोचलो तर 3-3, 4-4, 5-5 जन्म मागे जाऊन त्या व्यक्तीने ते बघितले की मला ही भीती का आहे. अच्छा. हे आता माझ्या एका केसमध्ये एकांना आगीची भीती खूप होती. म्हणजे त्या मी म्हणते तसं त्या आरती घेताना सुद्धा त्या घाबरायच्या. तर आगीची भीती, ते म्हणे मी जास्त जवळ जात नाही. स्वयंपाक पण मी करते, पण जास्त असं फ्लेम जास्त ठेवून मला स्वयंपाक करता येत नाही. त्या आगीकडे मी बघू शकत नाही. मला खूप भीती वाटते किंवा डोळ्यातनं ऑटोमॅटिक पाणी यायला लागतं. काय असेल हे माहिती नाही. तर ठीक आहे, बघूयात आपण काय होतं तुम्हाला दाखवायचं तर आहे तुमचं पास्ट लाईफ.
मी तुमच्या रूट कॉज पाशी मी त्यांना घेऊन गेले, तर ते 3 जन्म त्या मागे जाऊन त्यांनी बघितलं. तर त्या जन्मामध्ये लग्न झाल्यानंतर त्यांच्या घरात काहीतरी असं काही घडलं गेलं आणि मग त्यानंतर त्यांचा मृत्यू आगीमध्ये झालेला होता. मग त्यांनी ते स्वतःला जाळून घेतलेलं. अच्छा. आणि ती घटना त्यांनी स्वतः डोळ्यांनी बघितली, अनुभवली. आणि ते जेव्हा आम्ही ह्या ह्याच्यातनं प्रत्येक व्यक्तीनं जेव्हा घेऊन जातो ना, तेव्हा ती घटना त्यांच्या डोळ्यासमोर पूर्णतः दिसते. ती ते अनुभवतात. त्यांचा तो थरकाप, त्यांना वाटणारी भीती, त्यांच्या डोळ्यासमोर ते घडतंय असं त्यांना वाटतं किंवा माझ्या शरीराला तो दाह होतोय. अशा पद्धतीने हे शरीर किंवा ती व्यक्ती त्याच्यातनं जात असते. ते आपल्याला जाणवतं. आणि हे जेव्हा जाणवून ती व्यक्ती परत या जन्मात येते ना, जेव्हा आपण रिटर्न येतो, हा. तेव्हा त्याची ती भीती गेलेली असते. मग हेच रिलेशन इश्यूचं पण हेच आहे, की काही ना काही प्रमाणामध्ये एकमेकांच्या विषयी असणारी अटॅचमेंट किंवा भांडणं ही सगळी मागच्या कित्येक जन्मांपासून पुढे आलेली असतात. आता फक्त ह्या भीतीचंच नाही, तर आपण म्हणतो सोलमेट्स असतात, हा. की आता माझी बायको किंवा माझा नवरा हा माझा 4-4, 5-5 वर्षापासून आपल्या सोबत आहे. हे आपण बघितलेलं जेव्हा असतं, तेव्हा आपण घट्ट या जन्मात सुद्धा आपली खूप हे असतं. कधी कोणी असं काही नवरा बायकोंकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं, काय एवढं प्रेम आहे ह्यांच्यामध्ये, हे भांडत नसतील का कधी? हा. आम्ही तर किती भांडतो, ह्यांच्यात भांडणं नाही का होत? हो. किती अंडरस्टँडिंग आहे यांचं. ते अंडरस्टँडिंग या जन्माचं नसतं, तर ते कित्येक जन्मोनजन्म आलेलं असतं. अच्छा, आता म्हणजे स्टडीमध्ये असे 7-8 माझ्याकडे आलेले आहेत, त्यांचे असे सोलमेट्स आहेत. हे 4-4, 5-5 जन्म कंटिन्यू एकमेकांचे नवरा बायको. सो हे बदललंय, त्यांचं जेंडर चेंज आहे. अच्छा, जेंडर चेंज आहे. जेंडर चेंज आहे. अजून एक ह्याच्यामध्ये हे तुम्हाला देते, की आपल्या आत्म्याला जेंडर नाही, धर्म नाही. आपण कुठल्याही जेंडरमध्ये प्रवेश करू शकतो, डिझायर प्रमाणे. धर्मामध्ये आपण जन्म घेऊ शकतो. कुठल्याही ह्याच्यात. जेंडरवाला खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एकदम त्यांनी वडाच्या 7 फेऱ्या वगैरे मारल्या. 7 जन्म हाच मारलेले नवरा असतात. हवा, हो, पण हीच मला बायको हवी. नाही ना, मला वाटतं, की बाबा मला आता स्त्री जन्म नकोय. मला पुढचा जन्म पुरुषाचा पाहिजे. बास झालं, मी खूप जगले. तुमचं डिझायर डिझायर आहे शेवटी डिझायर आहे. बरं, एक आता थोडासा एक वेगळा प्रश्न. हे जे पास्ट लाईफ रिग्रेशन तुम्ही करता, हे नक्की खरं असतं की हा फक्त एक मेंदूचा खेळ? ओके. हा प्रश्न आहे म्हणजे. हां. आता हा प्रश्न विज्ञानाला जोडून आहे. हां. जे सायन्समध्ये आपली डोकी लावून पुढे जातात, हां. त्यांना ह्याच्यावर विश्वास पटकन बसत नाही. आता उदाहरण द्यायचंय तुम्हाला, तर माझे मिस्टर सायन्स फील्ड मधले छान MSc फिजिक्स झालेले आहेत. ओके. मी माझा जेव्हा अभ्यास हा सुरू केला, तेव्हा सगळ्यात मोठं चॅलेंज होतं मला, की त्यांना मी पास्ट लाईफ कसं दाखवू शकेन आणि अच्छा. त्यांना तो विश्वास कसा दाखवू शकेन, की पास्ट लाईफ असतं. तर सायन्सला समोर घडतं आहे. आता विरजण लावलंय आणि त्याचं दही झालेलं आहे. हे समोर दिसणारं थोडक्यात एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. प्रॅक्टिकल पाहिजे. प्रॅक्टिकल बेस आहे. हो. ह्याच्यात सायन्स झालं. हो. बाकी कुठलं रॉकेट सायन्स नाही. पण इथे जेव्हा आपल्या पास्ट लाईफशी संबंध येतो किंवा अध्यात्माशी आपण जोडले जातो, तेव्हा सायन्स बाजूला पडतं. तुम्ही मला सांगा, की काही घटना आपण आपल्या डोळ्यासमोर बघतो. आणि काही वर्षानंतर जाऊन त्या घटनांमधनं आपल्याला असं समजतं, की ह्याचा संबंध इथला नाही, हे काहीतरी वेगळं आहे. मग हे जे वेगळं आहे, हे जे असतं,
याचा संबंध पास्ट लाईफ किंवा मागच्या जन्मांशी असतो. अच्छा. सोल बॉडी, आपण आपलं शरीर हे जिवंत आहे. हं? ह्या जिवंत शरीरामध्ये अशी काय आहे की ते सगळं शरीराला कंट्रोल करतं? बरोबर. सायंटिफिकली विचार करायला गेलं तर त्याच्यामध्ये काहीतरी एक शक्ती आहे हा. की ती शक्ती सगळ्याला कंट्रोल करते. बरोबर. ती शक्ती म्हणजे काय आहे? आता ते ही शक्ती काय आहे? मग आपण त्याचा संबंध अध्यात्माशी जोडतो, मागच्या सगळ्या आपला ज्याच्यावर विश्वास जन्माशी असतो आपण त्याच्याशी ते जोड. त्याच्याशी जोडत जातो. हा. पण सायन्स मध्ये देह संपला की ते संपून जातं. पण जेव्हा आपण पास्ट लाईफचा विचार करतो तेव्हा एखाद्याचं जेव्हा पास्ट लाईफ केलं जातं तर त्याला त्या मागच्या मेमरीज कंटिन्यू होत जातात. हम्म. काही दिसतात, काही सांगितल्या जातात त्यांच्याकडनं, आणि तिथे जाऊन जर आपण त्या बघितल्या, समजा आता एकांचं पास्ट लाईफ केलेलं आहे. आता उदाहरण मी माझ्या मिस्टरांचंच देते की मी त्यांचं पास्ट लाईफ केलं. त्यांनी अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या की त्यांना त्याच्यावर विश्वास ठेवावा लागला. अच्छा, म्हणजे त्यांना प्रॅक्टिकली त्या गोष्टी त्यांना मी दाखवल्या, त्या दिसल्या, आणि त्या ह्या जन्मामध्ये त्यांना जेव्हा ते रिअलाइज झालं की नाही हे ह्याच्याशी कनेक्ट करतायत, तेव्हा त्यांचा विश्वास बसला. अच्छा. आता त्याच्यात एक सगळ्यात महत्वाचं की आमची जी मुलगी आहे, मोठी मुलगी, ती त्यांच्या 4-4 जन्म त्यांच्या बरोबर सोबत आहे. अरे वा. आणि तर तिच्याशी कनेक्ट खूप आहेत ते, म्हणजे लहानपणापासूनच ती तिच्याशी खूप कनेक्ट आहेत. म्हणजे काही झालं तरी आता बॉन्डिंग असतं, मुलगी आणि वडील म्हणलं तर त्यांचं बॉन्डिंग खूपच असतं. पण ह्यांचं बॉन्डिंग त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे एकमेकांविषयी विचार त्यांच्या मनामध्ये जे येतात ना, ते दोघांचे सेम असतात, किंवा प्रोटेक्टिव्हनेस एकमेकांबद्दलचा, किंवा हे सगळं. मग हे त्यांनी मागे जाऊन बघितलं की ही माझी मुलगी, ही माझी बहीण होती एका जन्मात. अच्छा. एका जन्मामध्ये आमचा मुलगा, माझी ती मुलगी आहे, असे 2-3 जन्म त्यांनी बघितले. आणि त्याच्यामध्ये अशी काही नावं डोळ्यासमोर आली, असे काही गावांची नावं डोळ्यासमोर आली. त्यांनी सांगितली की आम्ही तिथे राहत होतो, आमची आडनावं ही होती, असं ते सांगत गेले. हे होतं. हा, एवढे डिटेल, इतके डिटेलिंग आपल्याला समजतं. आपण जेव्हा पास्ट लाईफ करतो तेव्हा आपला सोल कुठल्या फॉर्म मध्ये होता, इथपासून आपण कुठे राहत होतो, आपण कुठल्या गावात होतो, आपला जन्म कुठल्या गावात झालेला होता, आपल्या आजूबाजूला कुठल्या व्यक्ती होत्या की ज्या आपल्या या आयुष्यात आपल्या बरोबर आलेल्या आहेत, त्यांच्यातलं कोणी होतं का. मग त्या गावांची नावं रीड होतात, आपल्याला सांगितली जातात. नंतर मी जेव्हा त्या जन्मातले काही चांगले क्षण, आनंदाचे क्षण, ते सगळे आपल्या आत्म्यावर कोरलेले असतात, आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर तुमचा मृत्यू कशामुळे झालेला आहे, कुठल्या रिझन काय होतं, म्हणजे तुम्ही कुठलंही, म्हणजे तुम्ही नॅचरल डेथ तुमची झालेली आहे का ऍक्सिडेंटल डेथ आहे का, तुम्ही आजारी पडून गेलेला आहात, हे सुद्धा आपल्याला समजतं. नवीन ह्याच्यात कन्वर्ट होताना कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झालात, म्हणजे याच्या आधीचे 2 जन्म जर आपण बघितले असतील, त्याच्या पुढचा जन्म तुम्हाला बघायचा आहे परत, तर तो तुम्ही कुठल्या स्वरूपात घेतलात तेही समजतं. त्या जन्मातल्या राहिलेल्या काय इच्छा होत्या त्या कम्प्लीट करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे, हेही सोल तुम्हाला सांगतो की माझं हे राहिलेलं होतं, हे करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. अच्छा. हे सुद्धा आपला सोल आपल्याला गाईड करतो. इंटरेस्टिंग. पण मला सांगा की सॉरी कट करतो. मला सांगा की तुम्ही हे जे पास्ट लाईफ थेरी आहे, त्या थेरीला तुम्ही विज्ञान म्हणाल की अध्यात्म म्हणाल? अंधत्व, अंधश्रद्धा नाही, अजिबातच नाहीये. कारण ह्याचा अभ्यास झालेला आहे, आणि कुठल्याही गोष्टीचा जेव्हा अभ्यास होतो तेव्हा ती अंधश्रद्धा राहत नाही. आपल्या पुरातन काळापासून ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचे काय म्हणतात रेफरन्सेस आलेले आहेत. पहिल्या सगळ्यात महत्वाचं महाभारतातला आहे.
जो भीष्म पितामह जेव्हा शरशय्येवर होते आणि जेव्हा युद्ध संपतं आणि सगळे पांडव त्यांना येऊन भेटतात, श्रीकृष्ण आपले असतात तिथे, भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला येतात, तेव्हा भीष्माचार्य विचारतात त्यांना की मला हा का मिळाला, असा जन्म का दिलास तू आणि हे सगळं मला का बघायला लागतंय. हा. तर त्यावेळी ते म्हणतात ह्याला कारण आहेत. म्हणजे मी असा पडलोय, मी एवढा शूर आहे, मला लढवय्या आहे मी, आणि मी आता कोणाच्याच बाजूनी न लढता मी या अशा बाणांच्या शय्येवर पडलेलो आहे, ह्याची कारण काय आहेत माधवा, मला सांग. तर तेव्हा ते त्याला डोळ्यावरती हात ठेवतात आणि त्यांना त्यांचा पूर्वजन्म दाखवतात. त्याच्यामध्ये भीष्माचार्य एका क्षत्रिय रूपातच त्यांना दिसतात आणि ते वनातून चाललेले असतात आणि त्याच्या पायाखाली एक सरडा येत असतो, पायाखाली दिसतो त्यांना. कुठे या मुक्या जीवाला आपण कशाला मारायचं, तर त्याला बाजूला सारूयात, ही त्यांची सरळ शुद्ध भावना असते. पण ते सरळ त्याला हातांनी न उचलून बाजूला ठेवता ते त्यांना त्याच्या बाणाच्या टोकावर त्याला उचलतात आणि त्याला असं सहज भिरकावतात. त्यात हेतू त्यांचा काही नसतो की त्याला फक्त बाजूला सारायचं असतं, की मागणं जे काही आपल्या बरोबर सैन्य येणार आहे, आपल्या बरोबरीने येणार आहे, त्यांच्या पायाखाली हा चिरडू नये, हे त्यांचं सरळ साधं मनामध्ये त्यांचा हेतू आहे. पण तो हेतू ते त्या पद्धतीने त्याला बाजूला करतात आणि ज्यावेळी ते बाणाच्या टोकावर घेऊन त्याला फेकलं जातं, तेव्हा ते एका काटेरी कुंपणावर जाऊन तो सरडा पडतो आणि ते काटे त्याला बोचतात आणि त्यावेळी त्या काट्यांवर ते बोचल्यामुळे त्याच्या आत्म्याला जो त्रास होतो तो ह्यांच्यापर्यंत पोचतो आणि ह्या पुढच्या जन्म जेव्हा घेतायत भीष्माचार्य, त्याच्यामध्ये त्यांना बाणांच्या याच्यावरती अच्छा, म्हणून हा संदर्भ आपल्याकडे आहे. असे पुढे अनेकविध आपल्याकडे समोर आलेले आहेत. बहिणाबाई आपल्याला माहिती आहेत, आता लेटेस्टच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे 12 जन्म बघितलेले आहेत की त्या कशा होत्या, काय झाल्या, पुढे काय काय अभ्यासातच आहे. आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते, तुम्हाला विज्ञान आणि अंधश्रद्धा याच्यावरती बायफर्केट करेल असं. वॉल्टर सिमको म्हणून सॅन फ्रान्सिस्को मध्ये एक फिजिशियन प्रॅक्टिशनर म्हणून होऊन गेलेले. तर त्यांनी त्यांचं फील्ड आहे फिजिशियन प्रॅक्टिशनरचं, पण त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप झाला पास्ट लाईफच्या कडे आणि त्यांनी त्याच्यावर अभ्यास सुरू केला. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी बॉर्न अगेन नावाने पुस्तक लिहिलेलं आहे. तर ह्या पुस्तकामध्ये आपल्या भारतातल्या बॉलिवूड जगताशी संबंधित असलेले, सायंटिस्ट असलेले आणि मोठ्या पदांवरती असलेले अशा लोकांचा अभ्यास त्यांनी केलाय, त्यांच्या पास्ट लाईफचा अभ्यास केलाय. अर्थात आता ते एकमेकांशी इंटरॅक्ट झाल्याशिवाय ह्या गोष्टी घडणार नाहीत, कारण हे डॉक्युमेंटेड आहे सगळं. आणि जेव्हा डॉक्युमेंटेड होतं त्यावेळी त्याच्यावर अभ्यास पूर्णपणे झालेला असतो. तर त्याच्यात पहिलं नाव येतं डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आपले भारताचे राष्ट्रपती आहेत. तर त्यांच्यावरती त्यांनी अभ्यास केला. तर त्यांचा सोल हा आपले टिपू सुलतान हे जे माहिती आहेत आपल्याला, तर त्यांचा तो सोल कन्वर्ट होऊन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरं नाव येतं विक्रम साराभाई, सायंटिस्ट, आपण त्यांचं नाव घेतो. हा जो सोल आहे हा टिपू सुलतानच्या बरोबर असलेले हैदर अली, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांच्याच बरोबर आहे. हा सोल त्यांचा आहे. हे दोघांचंही कनेक्शन तेव्हापासून कंटिन्यू झालेलं आहे. त्याच्यानंतर अभ्यासात त्यांच्यामध्ये त्यांनी पुस्तकात दिलेलं आहे आपले ग्रेट अमिताभ बच्चन आणि त्यांची फॅमिली. तर त्याचाही खूप इंटरेस्टिंगली अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला छान वाटतं. रेखा, त्यांचा जो काय आता या जन्मातला ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल तसाच पूर्वजन्मामध्ये सुद्धा आहे. आणि अमिताभ बच्चन हे एक स्टेज आर्टिस्ट होते
एडविन असं त्यांचं नाव आहे. त्यांची पहिली पत्नी स्टेज आर्टिस्टच आणि ती आत्ताच्या जन्मातली रेखा आणि मेरी असं काहीतरी त्यांचं नाव आहे. आणि त्यांचा मुलगा दोघांचा हा अभिषेक बच्चन त्या ह्याच्यामध्ये आहे. त्याचं नाव आता मला समोर हे येत नाहीये डोळ्यासमोर. आणि त्या मुलाच्या डिलिव्हरीच्या वेळेस रेखा यांचा मेरी यांचा अंत झाला, त्या अच्छा एक्सपायर्ड झाल्या. आणि त्यांच्या जागी नंतर त्यांच्याच स्टेज आर्टिस्ट मधल्याच जया बादुरी या तिथे होत्या आणि त्यांच्याशी त्यांनी लग्न केलं. हे सगळं कुटुंब डिझायर ठेवूनच पुढे कंटिन्यू झालं आणि आता या जन्मात आपल्याला अशा स्वरूपात दिसत आहे. ओके. आणि हे ह्या सगळ्याचा अभ्यास झालेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटेड आहेत. हे प्रत्येक रिसर्च केले जातात. आता ते रिसर्च कसे करतात, उदाहरणार्थ मी तुमचं पास्ट लाईफ केलंय, तर तुम्ही कोण होतात, तर आता मी तुम्हाला तुमच्या सगळे पास्ट लाईफ दाखवू शकते. तुमचा आत्ताचा जो जन्म आहे ह्याच्या मागचं जन्म तुम्ही काय घेतलात, ह्याच्या मागे काय होतात, किंवा शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा जर तुमचं अस्तित्व असेल, रामायणामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व आहे, तर ते कोणत्या स्वरूपात आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल. तुम्हाला त्या स्टेजला घेऊन जावं लागतं की तुम्हाला ते सगळं ऑटोमॅटिकली तुमच्या डोळ्यासमोर दिसतं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला नक्की आवडेल जाणून घ्यायला. मला काही म्हणजे जनरली हे कोणालाही आवडेल जाणून घ्यायला. तर ह्याचं कोणी बघावं असाही प्रश्न एक असतो की पास्ट लाईफ कोणी बघावं. हा, म्हणजे माझाही प्रश्न होता की उदाहरणार्थ जर पास्ट लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम्स असतील आणि आता उदाहरणार्थ मी माझी पास्ट लाईफ पाहिली आणि मी काही जे कर्म केलेत ते कर्म मला आता कळाल्यामुळे मला आता त्रास व्हायला लागला की मेंटल स्ट्रेस वाढलाय किंवा असे काही प्रॉब्लेम सुरू झालेत, तर हे असं होतं का? बऱ्याच अंशी आतापर्यंत पाहण्यात असं आलंय की मागचं लाईफ बघितल्यानंतर या जन्मातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेलेले आहेत. साधी गोष्ट आहे की आपल्याला या जन्मामध्ये त्रास होतात, त्याचं रिझन आपल्याला मागच्या जन्मामध्ये सापडतं, पण ती घटना घडून गेलेली असते. उदाहरणार्थ एखादा वाईट प्रसंग आहे, एखाद्याचा खून झालेला आहे समजा, आणि तो मी बघितला की माझा खून मागच्या जन्मात झालेला होता आणि ती सगळी यातना घेऊन मी पुढे आलो. मी बघितलं या जन्मात मला ते भीती वाटणार की त्या जन्मात ज्यानी मला मारलेलं आहे तीच व्यक्ती माझ्या आजूबाजूला वावरती आहे. हे जर मला जेव्हा लक्षात येतं तेव्हा मला साहजिक आहे, एक नॉर्मल पर्सन म्हणून मी हा विचार करणार की मागच्या जन्मात हा माणूस मला गोळी घालून मारतोय आणि हाच आता माझा भाऊ आहे, किंवा समजा त्याला बायको आहे, ही माझी बायकोच आहे असं जर म्हणलं तर कुणालाही साहजिक आहे. पण त्या जन्मातलं जे काही संपवायचं होतं ते संपून आपण या जन्मात आलेलो होतो. हा जन्म जेव्हा आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे तेव्हा त्या व्यक्तीचं दुसरं रूप सुद्धा आपण बघितलेलं आहे ना. तिचे 100% प्लस पॉइंट्स, तिचं केअरिंग नेचर, आपल्याला सांभाळणं, ह्या गोष्टी सुद्धा आपण बघितलेल्या आहेत. बरोबर. मग आपण कुठेतरी आपलं मन असंच आहे की बाबा तिने गोळी त्या जन्मात घातली आहे, पण या जन्मात ती तितक्याच दृष्टीने आपली केअर करते, आपल्या सुखदुःखात आपल्या पाठीशी आहे, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाच्या मागे ती उभी आहे, आपलं घर उभं करायला मदत करते. कुठेतरी कर्माचं बॅलन्स होतच आहे ना. त्या काळात तिने मला संपवलं, पण या काळात तिने उभारलं. या काळात तिने मला संसारात साथ दिलेली आहे. या काळामध्ये मला पडता जो माझा काळ आहे त्या काळात तिने मला मदत केलेली आहे. म्हणजे इन शॉर्ट असंच आहे की तुम्हाला पूर्वजन्मी किंवा त्याच्या पूर्वजन्मी तुम्हाला चांगलेच काम करायचे, चांगलेच वागायचे सर्वांशी. जर तुम्ही काही चुकीचं वागताय कोणाबरोबर तर त्याचे परिणाम तुम्हाला त्या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी भोगावेच लागतात.
मग तो कोणी असो, त्याला मग कोणी असो. भीष्म पितामह पण चुकले नाही. बरोबर. बरोबर ना? ठीक आहे. एक छोटासा प्रश्न, थोडासा पर्सनल, की तुम्ही तुमचं पूर्वजन्म पाहिलंय का? हो, मी माझे पूर्वजन्म 5 ते 6 पूर्वजन्म बघितलेले आहेत, अच्छा. की जे मी कोणालाही सांगितलं नाहीये. अगदी माझ्या मिस्टरांना सुद्धा नाही सांगितलेले, ओके. मुलींनाही सांगितलेलं नाही. अ, मी आत्ता या क्षेत्रात येण्याचं कारणही त्या जन्मांच्या रिलेटेड आहे. अच्छा. एक थेरपिस्ट म्हणून किंवा एक हा जो मी या कार्यामध्ये आलेली आहे, ह्याची मागेच कुठेतरी मागच्या जन्मांमध्ये त्याची सुरुवात झालेली. सुरुवात झालेली हां. होती. एक अजून एक प्रश्न, तुम्ही एवढ्या केसेस पाहिलेल्या आहेत, सॉल्व्ह केलेल्या आहेत, तर कुठल्या व्यक्तीला किंवा त्याचा पूर्वजन्म पाहून आता सध्या त्याचा काही मानसिक त्रास वगैरे होतोय का? किंवा असा होऊ शकतो का? मानसिक त्रास होऊ शकतो का? माझ्या केसेसमध्ये तर मी 7-8 जणांचे असे कॉम्प्लिकेटेड आत्तापर्यंत झालेले केसेस आहेत. पण त्यांना त्याच्यामध्ये गाईडन्सच मिळालेला आहे, की एकाने आत्महत्या केलेली होती. हं. ती आत्महत्या करून तोच सोल परत त्याच कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे. त्याची ती जी डिझायर त्याची होती ती आता या जन्मात तो कंप्लीट करतोय. ओके. की तो त्याच ठिकाणी गुंतून पडलाय असं नाहीये. हां. ते बघितल्यामुळे किंवा मागचं जे काही घडून गेलेलं आहे, ते एकदा आपण पाहून पुढे सरकतो, तेव्हा आपल्याला ती दिशा मोकळी होत जाते. अच्छा. बरोबर. म्हणजे तो त्यातच गुंतून न राहता, म्हणजे असं गुंतून न कोणी राहता गुंतून उलट ती राहत त्याला नाही. दिशा मिळते, की माझं हे चुकलेलं होतं. अशा पद्धतीने मागच्या जन्मात मला हे बघायला लागलं, हे भोगायला लागलं होतं. हां. ते संपून मी पुढे आलोय आणि आता ह्याच्यातनं बाहेर पडताना मला याची मदत. अच्छा. म्हणजे आपण जो काही आपलं पास्ट लाईफ आहे, या थेरपीनुसार आपण आपले नातेसंबंध पण सुधारू शकतो. एखाद्या व्यक्तीला, उदाहरणार्थ मला हं. माझा पूर्वजन्म माहीत झालाय. हं. ओके. आणि मला त्यात काही पॉझिटिव्ह गोष्टी कळाल्या, काही निगेटिव्ह कळाल्या. हं. मग त्यांना तुम्ही पुढे काय सांगाल? तुम्हाला इथून पुढे आयुष्य कसं करायचंय? हां. प्रत्येक माणसाला जन्म जगायचा आहे. जसा मागचा जन्म आहे, तसा हा जन्म आहे, तसा पुढचाही जन्म आहे. हो. प्रत्येक जन्मामध्ये 360 डिग्री अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तसंच आपण मागचा जन्म 360 डिग्री पूर्ण करून सगळे अनुभव घेऊनच पुढे आलेलो आहोत. अच्छा. तो अनुभव घेतला, ते अनुभव तिथे संपवले घेऊन आणि मग पुढचा जन्म मिळाला. म्हणजे मागचं सगळं संपलेलं आहे आणि मग नवीन जन्म आपल्याला मिळालाय. मागचा आपण म्हणतो की पुढच्याला ठेच मागचा शहाणा हां. असं आपण म्हणतो. तसंच मागचे जन्म बघून त्यातले जे काही चांगलं आहे ते घेऊनच आपल्याला पुढे जायचंय. द्वेष, राग असं कुठलंही घेऊन कुठलाही सोल किंवा कुठलाही आत्मा कंटिन्यू होत नाही. कुठलाही सोल, कुठलाही आत्मा कंटिन्यू होत नाही. प्रत्येक जन्मामध्ये तो प्रत्येक काही ना काहीतरी अनुभव घेण्यासाठीच आलेला आहे. आपण जगत असतो आणि जगणार आहोत, पुढेही जगणार आहोत. सुख, दुःख सगळ्यांना आहेत. खूप श्रीमंतीत राहिलेला माणूस सुद्धा दुःखातून जातो. दुःखात असलेल्या माणसाला श्रीमंती किंवा आनंद हे उपभोगायला येतातच आणि त्याला सगळ्या अनुभवातनं जायचंय. कोणीही असा सिंगल पर्सन नाही की तो खरं सरळ सोट सरळ आयुष्य जगत पुढे गेलाय. कोणीही नाहीये. कोणीही नाही. म्हणजे सुख दुःख हे सगळ्यांच्याच वाटेला आहे. सगळ्यांना आहेत. कमी जास्त प्रमाणात आहेत, पण सगळ्यांना आहेत. आणि ती संपूनच पुढे जायचंय. ओके. ठीक आहे. अजून एक प्रश्न, हे जे पास्ट लाईफ थिअरी आहे, जे तुम्ही करता, तर असं कधी होतं की एखादा माणूस मागच्या जन्मात गेलाय आणि तो तिथेच अडकलाय? नाही. असं? नाही. हे जे आहे पास्ट लाईफ थेरपी आपण जी करतो, ही तुम्हाला या जन्मात केली जाते. हं. म्हणजे आता ही जी एक प्रोसेस आहे, की तुम्हाला मेडिटेशननी त्या स्टेजला घेऊन नेलं जातं. तुम्ही त्या स्टेजला जिथे असता 25% तुम्ही सजीव इथेच असता. तुमचा आत्मा, तुमची चेतना ही फक्त
त्या स्टेजला जाऊन, त्या ट्रान्सला जाऊन मागच्या जन्मातलं सगळं तुम्हाला आठवायला डोळ्यासमोर आणते किंवा तुमच्या मेमरीज ओपन होतात. अच्छा. असं कुठलंही व्यक्ती नाहीये की ती तिथे जाऊन अडकली आहे, ती तिकडेच जाऊन राहिली आहे. सजीव दृष्ट्या आपला देह इथेच आहे. हम्म. आपलं मन, आपलं आत्मा जरी तिकडे सगळं बघून आला तरी आपल्याला परत इथेच यायचंय. आपण कुठेही अडकून बसत नाही. अच्छा. ह्या सगळ्या संदर्भात म्हणजे पास्ट लाईफ थेअरीबद्दल तुम्ही जी काही माहिती दिली, तर एक थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ह्या थेअरीबद्दल पॉझिटिव्हली काय सांगाल? पास्ट लाईफ थेरपी हे प्रत्येकाने करावी असं माझं मत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे कोणी पास्ट लाईफ थेरपिस्ट आहेत, कोणाकडनंही करा, पण एकदा तरी आपण मागच्या जन्मात कोण होतो, आपले अशा काय इच्छा मागच्या जन्मातल्या राहिलेल्या आहेत की ते पूर्ण करण्यासाठी आपण आलेलो आहोत. काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतात. काही जण सांगतात की जर का काही प्रॉब्लेम्सच असतील तरच थेरपी करावी. पण मी ज्या गुरूंकडे शिकले त्या गुरूंकडनं मी हे शिकले की ज्या कोणाला प्रॉब्लेम्स मध्ये आहेत, जे कोणी लोक प्रॉब्लेम्स मध्ये आहेत, त्यांना त्याच्यातनं बाहेर काढायचं. प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत. कुठलाही मनुष्य असा नाही की त्याला प्रॉब्लेम्स नाही. बरोबर. आपण कितीतरी जण म्हणतात अरे हे पास्ट लाईफ थेरपी म्हणजे काय, असंच आहे, गंमत आहे, म्हणजे आपण जस्ट असं बघूयात. पण इतक्याही हलक्यात कुणी ही गोष्ट घेऊ नये, कारण याच्यातनं अशा अशा गोष्टी बाहेर पडतात की तुम्हाला हा जन्म तुम्हाला हलवून टाकतील की आपण हे असं होतो अशा पद्धतीने, म्हणून मग आपण हे जगतो आहोत. ह्याच्या पुढे आपल्याला हेच बघायचं आहे. तर बघावं सगळ्यांनी आपलं पूर्वजन्म काय होता, आपण कोण होतो. त्यातनं आपल्याला आपल्या पुढच्या भविष्यासाठी दारं ओपन होतात. अच्छा. किंवा सगळे जे आता या जन्मातले काही प्रॉब्लेम्स आहेत, हे ऑटोमॅटिकली मागे जाऊन जेव्हा आपण बघतोय तेव्हा ते ऑटोमॅटिकली पुढे रस्ते मोकळे होत जातात, ओपन होत जातात. मार्ग दिसतात आपल्याला की हे नाही, ह्याच्यानंतर हे आहे, ह्याच्यानंतर हे आहे. सॉल्व्ह होत जातात प्रॉब्लेम्स अच्छा. ऑटोमॅटिकली. एक थेरपी म्हणून आपण ह्याचा वापर करावा नेहमी. म्हणजे आपण डॉक्टरांकडे जातो, आजारी पडतो, खोकला सर्दी झाला, काही झालं, गेलो, गोळ्या दिल्या, बरं झालं. आता या आयुष्यात असे काही आहेत ना बाबा की काही ना काहीतरी चालू आहे. फायनान्शियली लॉस आहे, नोकरीत समाधान नाही, नोकरीत एक नोकरी सुटली, दुसरी नोकरी, तिसरी नोकरी करतच राहतायत. नाही, मागे जाऊन बघा तुम्ही का असं होतंय. तर त्याच्यात तुम्हाला समजेल की त्या माणसाचा त्या आत्म्यावरती व्यवसायाचे धडे आहेत. तो माणूस मागच्या सायकलचं दुकान चालवत होता, कुणी किराणा दुकान चालवत होता. आता या जन्मात आल्यावर तो नोकरी करतोय, पडता खाणारच आहे ना. त्याच्या आत्म्यावर संस्कार धंद्याचे आलेले आहेत, व्यवसायाचे आलेले आहेत. तो तिथे सेटल होऊ शकणार नाहीये. तेच त्यांनी जर या जन्मात कुठलंही छोटंसं दुकान चालू केलं, त्याच्या ऑटोमॅटिक त्याच्यात त्यांनी जे काही प्लस मिळवलंय ते ज्ञान त्याला वापरता येईल ना त्याच्यात तो पुढे जाऊ शकेल. म्हणजे आपण करिअर संदर्भातही हे करू शकतो. असंही करू शकतो. ह्याच्यातनं सुद्धा मार्ग मिळतात. माझ्याकडे आलेल्या केसेसमध्ये 10वी-12वी झालेली विद्यार्थ्यांचे पण मी पास्ट लाईफ केलेत. की आता जाणून घेतात की काय होतं, आणि जसं आपलं पास्ट लाईफ रेडी आहे ना, झालेलं आहे, तसं आपलं फ्युचरही रेडी आहे. सायन्स आहे इथे परत की प्रत्येकाला रिफ्लेक्शन आहे, प्रत्येक गोष्टीला रिफ्लेक्शन आहे. मी उभे राहिले तर माझी सावली मागे पडतीये, आहे ना रिफ्लेक्शन. जसं मग पास्ट घडून गेलंय तसं फ्युचरही झालेलं आहे सगळं. पुढच्या 100 वर्षापर्यंत हे आपल्याला बघता येतं, त्याच्या पुढे जाऊन बघता येतं. आम्ही जेव्हा हे दाखवलं जातं तेव्हा आपण पुढचा जन्म सुद्धा दाखवतो, या त्याच्या पुढचं भविष्य काय आहे 100 वर्षानंतर ते सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे.
आता 100 वर्षानंतर काय घडणार आहे हे आपण ट्रेस आउट नाही करू शकत. हा पण नजदीकच्या काळातलं 6 महिने, वर्षभर, 2030, 35, 45 हे आपण एक म्हणजे आपण दाखवत फ्युचरही दाखवू शकतो. जातो. हा पण थेरपीचाच पार्ट. हा पण थेरपीचाच पार्ट आहे. म्हणूनच आहे की प्रत्येकाला इथे सायन्स काम करतं की प्रत्येकाला रिफ्लेक्शन आहे. जसं पास्ट घडलंय तसं फ्युचरही रेडी आहे. हे आपल्याला बघता येतं. व्हेरी गुड. तर मित्रांनो, ह्या होत्या अस्मिता अमित मेंदळे, पास्ट लाईफ थेरपिस्ट. नक्कीच हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि तुम्हाला भरपूर प्रश्न पडणार आहेत. तर तुम्ही आम्हाला मेसेज करून प्रश्न विचारा आणि तुमची उत्तरं आम्ही नक्की देऊ. आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल अक्कड बक्कडला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.